समडोळी येथे असणारा घनकचरा प्रकल्प हा ठेकेदार पोचण्यासाठी सुरू असून सरळ महापालिकेच्या तिजोरीवर डल्ला आहे. याबाबत चौकशी करून कारवाईची मागणी विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी केली आहे. विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते युवराज गायकवाड यांनी समडोळी येथील कचरा डेपोवर असणाऱ्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला भेट दिली. यावेळी ओला आणि सुका कचरा वेगळा करणे, वीज निर्मिती करणे, गॅस निर्मिती करणे हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याचे निदर्शनास आले. तसेच फक्त कंपोस्ट खत तयार करून त्याची शेतकऱ्यांना विक्री करून पैसे मिळवणे एवढे एकच काम सुरू असल्याचं निदर्शनास आले. प्रत्येक टनाला 720 रुपये एवढी रक्कम महापालिकेकडून कंपनीला दिली जाते, मात्र त्या कचऱ्यावर प्रक्रिया होत नाही. याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी चव्हाण यांनी केली आहे. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचा घनकचरा प्रकल्प या प्रकल्पाला भेट देण्यासाठी समडोळी येथील या प्रकल्पाला भेट देण्यासाठी आमचे राष्ट्रवादीचे गटनेते युवराज गायकवाड साहेब व आम्ही स्वतः या ठिकाणी पाहणी करण्यास आलो. तर या ठिकाणी पाहणी करत असताना आमच्या लक्षात असं आलं की बाबा ह्या ठिकाणी प्रक्रिया होत असताना ओला कचरा सुका कचरा ह्यावर प्रक्रिया होताना दिसत नाही आहे. इथं फक्त खत निर्मिती करायची आणि ती शेतकऱ्यांना चांगल्या किमतीमध्ये विकायची आणि त्यावरची मलई खाताना इथं कंपनी दिसत आहे. तर येणाऱ्या काळामध्ये पूर्ण कंपनीचा अभ्यास करून त्या कंपनीची माहिती घेऊन हे खत प्रक्रियेची कचऱ्याची कशी विल्हेवाट लावली जाते ह्याच्यावर अभ्यास करून जनतेसमोर लवकरच आम्ही ह्या ठिकाणी मांडणार आहे. आता ह्या ठिकाणी आपल्याला बाजूला दिसतोय की बायोगॅसचा प्रकल्प आहे, पण ते पूर्ण बंद स्थितीत आपल्याला बघायला मिळाला इथं आल्यानंतर. कारण ह्यांची जबाबदारी होती की येणाऱ्या ओल्या कचऱ्यामध्ये हा गॅसचा प्रकल्प चालू करायचा व त्यामध्ये गॅस निर्मिती करून वीज निर्मिती करून ह्या सांगली मिरज कुपवाडल्या महापालिकेतल्या काही रस्त्यांना ह्यांना वीज पुरवण्यात तसं त्या ह्याच्यामध्ये शक्ती अटीमध्ये ॲग्रीमेंटमध्ये नमूद आहे, पण तसं करताना ही कंपनी दिसत नाही आहे. तर ह्या कंपनीला हे काम करण्यासाठी टनाला 720 रुपये टनप्रमाणे महापालिका ह्यांना मोठी रक्कम अदा करत आहे, पण हे फक्त पैसे घेतात, पण यावर प्रक्रिया करताना दिसत नाही. तर येणाऱ्या काही दिवसात आम्ही लवकरच याचा खुलासा देऊ, एवढंच या ठिकाणी सांगतो. परवान मंगेश चव्हाण यांच्यासोबत येऊन व्हिजिट केली असता इथे जो घनकचऱ्याचा प्रकल्प चालू आहे यामध्ये पूर्णपणे बोगसगिरी दिसते. इथं फक्त कंपनीचा फायदा बघून कंपनीचा फायदा जिथं आहे तेवढंच काम चालवलेलं दिसतंय आणि शेतकऱ्याची लुबाडणूक चालू आहे. त्याचप्रमाणे महापालिकेची सुद्धा महिन्याला 47 ते 48 लाख रुपयाची महापालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारायचं काम चाललेलं आहे. या प्रकल्पाची येत्या 8-10 दिवसामध्ये पूर्णपणे माहिती घेऊन मग बायोगॅसचा प्रकल्प असेल, सुका कचरा असेल, ओला कचरा असेल, वेगवेगळा करणे असेल, त्यासहित अनेक इतर ज्या बाबी आहेत या सगळ्या CNG असेल या सगळ्या गोष्टीची पूर्णपणे माहिती घेऊन येत्या 8-10 दिवसातच सांगली महापालिकेच्या जनतेच्या समोर आम्ही सर्वजण उघड करू अशी आता आमची ही चालू आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी समडोळी.